पाडवा म्हणजेच नवीन वर्ष. तर ह्याच नवीन वर्षानिमित्त महाराष्ट्रात वळीव गुळाचा लाडू बनवला जातो. तर चला आता आज आपण बनवूया वळीव गुळाचा लाडू. मी 1 किलो गहू घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि धुवून घेतलेले आहेत. यामध्ये मी 2 जग पाणी टाकते आणि भिजू घालून ठेवते. हे 1 तासासाठी आपण भिजू घालून ठेवूया. 1 तास झाल्याच्या नंतर हे आपण छान आता भिजलेत आणि हे काढून घेऊया एका चाळणीमध्ये. चाळणीमध्ये काढल्यामुळे जे काही गव्हात पाणी राहिलेलं असेल ते खाली पाणी गळून जाईल. आणि आता एक छान कॉटनचा कपडा घेऊया आपण. त्यामध्ये ते गहू टाकून घेऊया आणि त्याची धुवून ठेवा आणि अर्धा तासासाठी पोटली तशीच ठेवा. अर्धा तास झाल्याच्या नंतर गव्हातलं पाणी छान निथळलं गेलं जातं. त्यानंतर ऊन किंवा फॅन खाली कुठेही चालेल गहू वाळू घाला. एक अर्धा 1 तास छान त्याला वाळू द्या. आता 1 तास झालेली आहेत. आपले गहू चांगल्या प्रकारे वाळले गेलेले. तर आता हे गहू आपण दळून घेऊया. अशा प्रकारे दळून घेतलेलं आहे मी. हे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही. हे सर्व पीठ आता आपण बारीक चाळणीने चाळून घेऊया. चाळल्याच्या नंतर हा चाळणीत राहिलेला कुंडा हा आपण 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. त्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारे रेसिपी बनवू शकतो. आता आपण कणिक मळून घेऊया. इथे मी ते चाळलेलं 1 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात 450 ग्रॅम बेसन पीठ टाकलेलं आहे. यात आपण सोपचे 2 चमचे पावडर टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकूया. इथे 2 चमचे मीठ घेतलेलं आहे मी. आता यात आपण 1 वाटी गरम तेल टाकूया आणि हे छान मिक्स करून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. त्यात आता मी अर्धा चम्मच हळद टाकते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यावे. थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यावी. अशा प्रकारे कणिक निब्बर मळून घ्यावी. आता ह्या कणकेला कॉटनच्या जाडसर कपड्याने अर्धा तास झाकून ठेवावे. अर्धा तास झालेला आहे. कणिक बऱ्यापैकी नरम झालेली आहे. परत एकदा आपण कणिक मळून घेऊया. त्यातलं थोडंसं कणिक घेऊन आपण लाडू वळूया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लाडू तळहाताच्या साहाय्याने वळून घेऊया. लाडू हे तळहाताच्या साहाय्याने वळावे. बोटाच्या साहाय्याने वळू नये. लाडू हा चपटा होईल आपला. 1 फुटापर्यंत लाडू वळून घ्यावा आणि त्याचे दोन्ही टोके चिटकून घ्यावे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे चिटकवलेले दोन्ही टोके मध्यभागी आणावे. आमच्याकडे अशा प्रकारे हा लाडूंना आकार दिला जातो. परत एकदा तुम्हाला मी दाखवते लाडू कशा प्रकारे वळवला जातो. गॅसवर आपण गरम तेल करायला ठेवूया
आणि मोठ्या कढईत भरपूर तेल घ्या, जेणेकरून लाडू आपले खिळते राहतील. गरम तेल झाल्याच्या नंतर आपण यात आता एक एक लाडू टाकूया. लाडू टाकता वेळेस फ्लेम हाय ठेवावी आणि लाडू टाकल्याच्या नंतर फ्लेम लो ठेवावी. लाडू मंद आचेवर 5 मिनिटं तळून घ्यावा. सर्व बाजूनी लाडू तळून घ्यावा. चिक्कीचा गूळ घेतलेला आहे बारीक करून. हे 8 ते 9 लाडूंसाठी आपला मूठभर गूळ त्यात टाकून देऊया. लाडूला जर गूळ चिटकत नसेल तर त्या गुळामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ टाकावे आणि ते मिक्स करून घेऊन ते गूळ आपण लाडूत टाकावे. छान गूळ विरघळेपर्यंत लाडू हलवत राहावा. गूळ मिक्स होईल तेलात आपला. गूळ वरती तरंगला आणि लाडूला चिटकला की आपला लाडू झालेला आहे. लाडू हा झाऱ्यात काढून घ्यावा आणि त्यावर राहिलेला कढईतला गूळ छोट्या चमच्याच्या साहाय्याने लाडूवर टाकावा. इथे चाळणी घेतलेली आहे. चाळणीखाली ताट ठेवा. आपण त्या चाळणीत गूळ टाकल्याच्या नंतर तेल खाली नितळेल. अशाच प्रकारे सर्व लाडू तळून घ्यावे. इकडे ह्या वळीव गुळाच्या लाडूसोबत तिखट पुऱ्याही बनवल्या जातात. तर ह्याचीही रेसिपी मी लवकरच अपलोड करेल.